नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. सायली मार्केटमध्ये उतरलेली असते. तिचं लक्ष चैतन्य व साक्षीकडे जातं. चैतन्याला देखील समजतं की साक्षीने आपल्याला बघितलं आहे. चैतन्य साक्षीला म्हणत असतो की साक्षी पटकन चल इथून, तिथं सायली आली आहे आणि तिने आपल्याला कदाचित बघितलं पण आहे. सायली म्हणत असते एकदम चैतन्यासारखेच दिसताय, नक्की चैतन्यच आहेत ना. चैतन्य साक्षीला म्हणत असतो तू एकदम पटकन गाडी काढ इथून. आणि मग तेवढ्यातच साक्षी ती गाडी बाजूला काढते. सायली मात्र गाडीपर्यंत पोहोचतच नाही. आता सायली कल्पनाकडे येते. कल्पनाला टोमॅटो देते आणि म्हणते आई तुम्ही पुढे घरी जा, मी पाठीमागून माझं काम पूर्ण करून येते. कल्पना म्हणत असते की काही प्रॉब्लेम झालाय का बेटा. सायली म्हणते नाही हो, माझं जरा अर्जंट काम आहे, मी माझं आवरलं काम की मग येते ना घरी, आणि मला खरं तर ह्यांच्या ऑफिसला जायचंय. मग कल्पना म्हणते अच्छा हे आहे तर. आणि मग सायली म्हणते की इथे रिक्षा आहे, मी रिक्षाने जाते. कल्पना म्हणते की माझ्यासोबत चल, मी सोडते. तेव्हा सायली म्हणते नाही आई मी जाईल याने. आणि मग कल्पना तिथून निघून जाते व सायली तिथंच थांबते. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. आता दुसरीकडे इकडे अर्जुन गाडी रिपेअर करून घेत असतो आणि त्याची गाडी रिपेअर देखील झालेली असते. तो व्यक्ती म्हणतो की सर गाडी रिपेअर झाली. आणि मग अर्जुन गाडीमध्ये गाडी चालवण्यासाठी बसतो आणि म्हणतो की गुड, खूप सुंदर चालू झाली. तेव्हा तो व्यक्ती म्हणतो सर अहो हिला किती वेळा रिपेअर करणार, ही गाडी एकदम डबडा झाली डबडा, तुम्ही असं करा आता एखादी नवीन गाडी घ्या. तेव्हा अर्जुन म्हणतो हे घे पैसे, तुला बोलवलं की तू यायचं आणि ही गाडी रिपेअर करायची, मी काय गाडी बदलवणार नाहीये, ही माझी लकी गाडी आहे. आता दुसरीकडे इकडे रविराज प्रियाला वेगवेगळे कामे सांगत असतो. रविराजने प्रियाला एकदम मोलकरीनच बनवून टाकलेलं असतं. तेवढ्यातच आता अस्मिता येते. अस्मिता म्हणत असते अरे वा प्रिया, खूप सुंदर काम चालू आहे. आणि सुमन देखील म्हणत असते की बघा तुम्हाला कोण भेटायला आलंय. तेव्हा प्रिया म्हणते अस्मिता तू इकडे कशी काय आली. अस्मिता म्हणते की मला तुला या रूपात बघायचं सौभाग्य होतं ना, त्याच्यामुळे आले. अस्मिता म्हणते मी इथं आले तुम्हाला काही ऑब्जेक्शन तर नाही ना. तर तेव्हा रविराज म्हणतो की आम्हाला ठरवून अपमान करण्याची सवय नाहीये. आणि मग अशा प्रकारे रविराज प्रियाला अस्मिताशी गप्पा मारायला लावतो आणि स्वतःही तिथून निघून जातो. आता प्रिया विचारत असते की त्या दिवशी नेमकं काय झालं. तेव्हा अस्मिता सर्व सांगत असते की कशा प्रकारे तिने जेव्हा पॉइंट काढला की हा वाण घेण्यासाठी पैसे कोणीतरी दुसऱ्याने दिले किंवा आईने दिले असे, आणि मग ते कशा प्रकारे अस्मितावरतीच उलटलं आणि कशा प्रकारे अस्मितालाच माफी मागायला लावली, हे सर्व ती प्रियाला सांगत असते. अस्मिता प्रियाला म्हणत असते की ती सायली आता मला असह्य झालीय. आता अस्मिताचं प्रियाचं बोलणं सुरू असतं. तेवढ्यातच सुमन येते. सुमन पोह्यांचा चिवडा देत म्हणते कसा झालाय चिवडा. तेव्हा सुमनचंच बोलणं सुरू असतं आणि अस्मिता आणि प्रिया मात्र नाविलाजाने ऐकत असतात. आता दुसरीकडे सायली देखील ऑफिस साठी आलेली असते. आता अर्जुनच्या ऑफिसमध्ये सायली येते. आता सायलीचा चेहरा जरासा गंभीर झालेला असतो. आता सायली अर्जुनच्या केबिन मध्ये प्रवेश करते आणि आतमध्ये प्रवेश करून बघते तर काय चैतन्य बसलेला असतो. आता चैतन्य आधीच येऊन खुर्चीवर बसून असं नाटक करत असतो की जसं काय तो ऑफिस मध्येच होता. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. अगं अर्जुनला भेटायला आली आहेस ना, परंतु अर्जुन अजून आला नाहीये, अगं बस ना, असं चैतन्य सायलीला म्हणत असतो. आता सायली म्हणत असते की नाही मी अर्जुन सरांना नाही भेटायला आली, मी तुम्हाला मगाशी मार्केटमध्ये बघितलं. चैतन्य म्हणतो नाही पण मी भाजी मार्केटमध्ये गेलोच नाहीये. नाही माझ्याकडं गाडी कुठे आहे, मी तर बाईक वरती फिरतो. तेव्हा सायली म्हणते की मला वाटलं ती साक्षीची गाडी आहे. आता सायली म्हणत असते की साक्षी माहिती आहे ना. तेव्हा चैतन्य म्हणतो कोण साक्षी. तेव्हा सायली म्हणते साक्षी शिकरे, आमच्या वात्सल्य मर्डर केस मधली जिने विलासला मारलं ती होती ना त्या गाडीमध्ये. चैतन्य मात्र विषय गोल गोल घुमवत म्हणत असतो अगं मी केव्हाच इथे येऊन बसलोय, असं जर असतं तर मी कसं काय असेल त्या साक्षी सोबत. विषयाला पलटी देतच चैतन्य म्हणत असतो अर्जुन का नाही आलाय अजून, त्याला उशीर झाला काय यायला, घरातून उशिरा निघाला का तो. तेव्हा सायली म्हणते की नाही मला नाही माहिती, आणि मग आम्ही देखील घराच्या लवकर बाहेर पडलो होतो आधीच. तेव्हा चैतन्य म्हणतो अच्छा ठीक आहे. आता सायली म्हणते की अहो त्याचा शर्ट अगदी तुमच्यासारखाच होता, त्यानेही असा शर्ट घातलेला होता. तेवढ्यातच अर्जुन तिथे येतो आणि सायलीला बघता क्षणी तो ओरडू लागतो मी तुम्हाला म्हणालो होतो कुसुमताईंच्या घरी जाऊ नका. आता तुम्हाला किती वेळा सांगावं, काही ना काहीतरी प्रॉब्लेम होतातच. मी मिस गडबड घोटाळा काही ना काहीतरी मिळून दोघी जणी प्रॉब्लेम करतच असतात. आता सांगितलं होतं ना नका जाऊ म्हणून, तरी पण गेल्याच आणि बघा काय झालं. आता सायली म्हणत असते हे बघा सर काही झालेलं नाहीये,
मी आणि आई दोघीही कुसुमताईंच्या घरातून व्यवस्थित बाहेर पडलो. तेव्हा चैतन्य म्हणतो, म्हणजे तुमच्यासोबत आई होता? तेव्हा सायली म्हणते की नाही, त्या गाडीमध्येच बसलेल्या होत्या, भाजी घेण्यासाठी मी एकटी उतरले होते आणि मग मी तेव्हा तुम्हाला बघितलं. तेव्हा अर्जुन म्हणतो की एक मिनिट, तुम्ही चैतन्याला बघितलं कुठे? तेव्हा चैतन्य म्हणत असतो, अरे नाही रे, त्यांनी कोणतरी दुसऱ्याला बघितलं, त्यांना काहीतरी भास होतो. सायली म्हणत असते, ओह मी तुम्हाला इतक्या जवळ बघितलं आणि असंही नाही की मी तुम्हाला ओळखू शकत नव्हते आणि मी इतक्या लांब कशाला आले असते मग तुम्हाला विचारायला. मला फक्त इतकं म्हणायचं आहे की तुम्ही त्या साक्षीसोबत काय करत होतात आणि तेही इतकं चिटकून. अर्जुन म्हणतो, चैतन्य आणि साक्षी शिकरे. आणि मग मोठमोठ्याने अर्जुन हसायला लागतो आणि म्हणत असतो, व्हॉट अ जोक मिस सायली. अर्जुन म्हणत असतो, चंद्र आणि सूर्य मला बाजूबाजूला दिसू शकतात, साप आणि मुंगूस सुद्धा सोबत दिसू शकतं. चैतन्य देखील म्हणत असतो का मी देखील यांना हे समजून सांगत होतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, आणि तुम्ही जो माणूस बघितला होता ना सायली, तो 1000% चैतन्य नव्हता. आणि चैतन्य देखील हसतच म्हणत असतो की हो बरोबर म्हणतोय अर्जुन. आता अर्जुनने इतकी खात्री दिल्यानंतर सायली म्हणत असते, ठीक आहे सर, तुम्ही माझ्यापेक्षा कितीतरी चांगल्या पटीने चैतन्य सरांना ओळखता. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो सायली, यांच्या बरोबर कॉलेज डेज पासून एकही मुलगी नाही आणि हे देखील कॉलेज डेज पासून कोणत्याही मुलीपाशी जात नाही. मुलगी जर तिकडून येत असली तर यांनी इकडूनच राईट लेफ्ट मारून घ्यायचा. आणि चैतन्य हसतच म्हणत असतो, काही काय बोलतोय अर्जुन. आणि अर्जुन हे सगळं मजाक पद्धतीने सांगत असतो. तेव्हा आता सायली म्हणत असते चैतन्याला, सॉरी सर, तुम्ही आणि साक्षी सोबत कसे या विचाराने अस्वस्थ होऊन इकडे तुमच्याकडे विचारायला आले. चला सर मी निघते इथून. आता अर्जुन म्हणत असतो, मिसेस गडबड घोटाळा. आणि तेव्हा चैतन्य देखील डोक्याला हात लावून म्हणतो की हो तेच. अर्जुन व चैतन्य पुन्हा त्यांच्या कामाच्या डिस्कशनला लागतात आणि काम सुरू करतात. सायली मात्र तिथून निघून गेलेली असते. आता दुसरीकडे इकडे अस्मिता आणि प्रियाचा गप्पा सुरू असतात. अस्मिता म्हणत असते, तुमची सुमन काकू किती गोड आहे ना, परंतु ती एकमेकांना काय बोलते ना त्याचा काही रेफरन्सच लागत नाही. तेव्हा प्रिया म्हणते, अगं खूप प्रेमळ आहे ग, पण तिला कधी कधी कटवावं लागतं, परंतु ते जाऊ दे ना, आपण सायलीला अद्दल कशी घडवायची ना हे ठरवूया आता. तेव्हा आता प्रिया म्हणत असते, मला ना जरा शंका येते ग, ती सायली ना अर्जुनशी जरा विचित्र वागते अगं. तेव्हा प्रिया म्हणत असते, अर्जुन आणि सायली दोघे एकत्र आहेत का पण, आणि त्या दोघांचं पटतं का पण. तेव्हा अस्मिता म्हणते की ही शंका मला पण आली होती. अस्मिता म्हणत असते की मी याच्यावरती आधीच उपचार करून झालेले आहेत, की मला असं वाटत होतं की ते दोघं आपल्या सगळ्यांसमोर खूप चांगलं बोलतात आणि एकांतात काहीच बोलत नाही. आता प्रिया म्हणत असते, त्या दिवशी नाही का मी तुमच्या घरी आले होते, ते कॉफीचं झालं तेव्हा अर्जुन व मी बेडवरती पडले होते दोघे एकत्र, आणि तेवढ्यात सायली आली. तिने काय करायला पाहिजे. तेव्हा अस्मिता म्हणते, तिने कांगावा केला असेल ना. तेव्हा प्रिया म्हणते, अगं नाही ना, तेच तर, नाही केला कांगावा, इवन ती माफ करा म्हणून निघून गेली. आता अस्मिता म्हणत असते की काहीतरी गडबड नक्की आहे. तेव्हा प्रिया म्हणते की त्यांच्यावरती आता बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे आणि त्यातूनच आपल्याला पुढचा प्लॅन मिळेल. तेव्हा अस्मिता म्हणत असते, हा तर प्रोजेक्टचा रिसर्च झाला ग, परंतु प्रोजेक्टचा एम काय आपल्या, आणि मेन प्रोजेक्ट काय आहे आपला. त्या सायलीला आता शिक्षा कशी करायची, आता ते कसं करायचं याचा विचार कर चांगला. आता दुसरीकडे इकडे घरी सायली ही अर्जुनच्या ऑफिस मधून आलेली असते. कल्पना व विमलचं किचन मध्ये काम सुरूच असतं. सायली किचन मध्ये येते आणि कामाला हातभार लावायला सुरुवात करते आणि सारखं सायली वॉच मध्ये बघत असते, ती टायमिंग चेक करत असते सारखा. विमल म्हणते, वहिनी तुम्ही बघितलं का, आज कोणीतरी सारखं घड्याळामध्ये बघतंय, पतिदेव कधी एकदाच्या घरी येत आहे असं झालं वाटतं. तेव्हा कल्पना म्हणते, नाही ग, आताच ते आता अर्जुनला भेटून आली. तेव्हा कल्पना सायलीला विचारू लागते, काय ग तुमचं कुठं ठरलंय का बाहेर जायचं. सायली म्हणत असते की नाही हो, मुळात मी अर्जुनची वाट बघतच नाहीये, मी अस्मिताची वाट बघते. तुम्ही सांगून आता 24 तास पूर्ण होतील, तर आता त्या येतील म्हणून त्यांच्यासाठी कॉफी करण्यासाठी येते. कल्पना म्हणत असते, अगं अस्मिता तुला इतका त्रास देते तरी देखील तुझा जीव त्या अस्मितासाठीच तुटतोय, तुला एखाद्या म्युझियम मध्येच ठेवायला पाहिजे. आता इकडे घरी अस्मिता चोरून बघत असते. ती दरवाजातून डोकावून बघत असते की घरामध्ये कोण कोण काय करतंय. इकडून डोकं तिकडून डोकं, आणि असं लपत ती घरामध्ये प्रवेश करते. ती घरात चोरासारखी लपत येऊन एका खुर्ची मागे जाऊन लपते. आता चोरासारखं इकडे तिकडं अस्मिता लपत असते. आता तिला सर्वजण बघतात आणि सर्वजण हसायला लागतात. तेव्हा अस्मिता म्हणते, काय झालं हसायला तुम्हाला सगळ्यांना. आता अस्मिताचे नखरे सुरू होतात. अस्मिता म्हणत असते, अहो मी बाहेर गेले होते, सगळ्यांना आनंद झाला असेल नाही का. तेव्हा कल्पना म्हणते, अस्मिता तू तुझं आता तोंड गप्प कर. आता सायली अस्मिताला म्हणत असते, अस्मिता ताई मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुझ्यावरती घरातील सर्वजण खूप प्रेम करतात, अगदी मी
सुद्धा. आणि तुमच्यासारखी जर एखादी मोठी बहीण असते ना मला, तर मला खूप आनंद झाला असता. मग प्लीज असे नका ना राहू. तुम्ही आपण सारे मिळून मिसळून राहिलो तर किती आनंद राहील घरामध्ये. आणि अन्नपूर्णा आजींना देखील घरातील सगळ्यांचं सुख तर हवंय. आणि माझ्या आजीचं नातं काय आहे ना हे तू सांगायची गरज नाही. आणि उगाच माझ्याशी बहिणीचं नातं जोडू नको हे. आणि तुला अर्जुनने अनाथाश्रमामधून घेऊन येऊन इथे आमच्या येऊन डोक्यावरती बसवलंय ना, म्हणजे तुझी आणि आमची बरोबरी होत नाही. आता कल्पना म्हणते, अगं ती सर्व विसरून तुझ्याशी बोलतीये आणि तू तिचा अपमानच करतीये. तुझा माज काय उतरायला तयारच नाही. आता जर परत काही जर तू सायलीला बोललीस ना तर तुला 24 तास नाही, तुला आता आठवडाभर घरामध्ये येऊ देणार नाही. आता सायली म्हणत असते, आई आपण ना स्वयंपाकाला लागूया का. आता सायली हे प्रकरण सांभाळण्याचा प्रयत्न करत असते. आता अस्मिता चिडूनच म्हणते की विष खाऊ घाल ना मला, म्हणजे अजून खुश होशील ना तू. आता अस्मिता रडतच म्हणते की माझ्या या घरामध्ये कोणीच ऐकून घेत नाही आणि मग तिथून निघून जाते. कल्पना मात्र इकडे म्हणत असते, आमचं काय चुकलंय ना ते आम्हालाच आमचं कळत नाहीये. कुठं अर्जुन आणि ही कुठंही. अगं हिला हेच कळत नाहीये की ही किती वाईट वाटते ते. सायली म्हणत असते, अहो आई आपण प्रयत्न करत राहायचे, एक दिवस जाणवेल तिला. कल्पना सांगत असते, अगं सायली तू त्या अस्मितावरती वेळ वाया नको घालू. एक वेळ पूर्ण आजी तुझ्या बाजूने होईल पण ती अस्मिता नाही होणार. तू तिच्या अजिबात नादी लागू नको. अगं ती या पूर्ण घरामध्ये आयुष्यभर तुझ्या जीवावरती चैन करेल, परंतु तरी देखील तुला ती त्रास देत राहील. आता सायली म्हणत असते, आई तुम्ही काळजी करू नका, मी अस्मिता ताईंचं मन जिंकणार. आता किती वर्ष लागतील काय माहिती नाही. आणि असं बोलता बोलता ती गप्प होते. आता कल्पना विचारू लागते, काही असं बोलता बोलता गप्प का झालीस तू. आता कल्पना विमलला घेऊन बाकीची यादी करण्यासाठी तिथून निघून जाते. आता सायली मनामध्ये म्हणत असते, ओह आई हे 1 वर्षाचं लग्न आहे हो. तुम्हाला जेव्हा हे सत्य कळेल ना तेव्हा तुम्हीच काय सर्वजण घरामधले कोणीच माझं तोंड बघणार नाही. आणि मित्रांनो आजचा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे सायली अर्जुनला बोलत असते. सायली अर्जुनला म्हणत असते, अहो तुम्ही कशा फेकताय हो उषा. आणि उषा अशा टाकल्या तर आपल्याला झोपायला जागा नाही होणार, नीट लावा त्या. आणि आता तेवढ्यातच कल्पना त्यांच्या रूम कडे येत असते. अर्जुन म्हणत असतो, सेल्फ प्रोटेक्शन साठी एक गन घेऊन ठेवा तुम्ही. अर्जुन सुभेदार जर रात्री हल्ला तर पटकन गोळी घाला त्याला. आता सायली म्हणत असते, आता वैतागून वाटेल ते बोलू नका सर. आता अर्जुन म्हणत असतो की माझ्या कुशनचा 1/3 भाग हा उषा ठेवण्यामध्ये जातो, मला कम्फर्टेबल झोपही येत नाही, तरी देखील मी काहीही बोलायचं नाही. आणि मग तेवढ्यातच कल्पना तिथे येते आणि कल्पना दरवाजा वाजवत असते. आता सायली आणि अर्जुन कोणत्या अवस्थेत असतील आपल्याला आता अंदाज लावूनच हसायला येत आहे. त्यांचं एकतर भांडण सुरू असेल किंवा वेगवेगळे झोपलेले असतील आणि मध्ये उषा असतील. तर मित्रांनो आपल्याला आता हा पुढे काय होतं हे बघायची आता उत्सुकता लागली आहे. तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला नक्कीच या गोष्टीविषयी कळणार आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा, शेअर करा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेही जाऊ नका. धन्यवाद.